पैठणी खरेदी करून झाल्यानंतर एक गावरान पद्धतीचं जर जेवण तुम्हाला करायचं असेल तर एक वेळा तुम्ही हॉटेल बळीराजा नॉनव्हेजला भेट द्या। स्पेशल मटन थाळीमध्ये आपण एक मटणाची भाजी देतो, सूप वाटी देतो, इंद्रायणी राईस देतो, मटन फ्राय देतो, त्याच्यासोबत एक अर्ध बॉईल अंडा देतो आणि भाकर देतो, पापडसुद्धा आपण त्याच्यामध्ये देतो। भात, भाकर आणि रस्सा हे तुम्हाला अनलिमिटेड तुमचं जेवण पूर्ण होईपर्यंत हे फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे। नमस्कार, हॉटेल बळीराजा नॉनव्हेजमध्ये आपलं स्वागत आहे। जर आपण येवल्याला पैठणी खरेदीसाठी किंवा इतर कुठल्याही कामासाठी जर येत असाल तर हॉटेल बळीराजाला एकदा अवश्य भेट द्या। आपलं हॉटेल हे दुपारी 12 वाजेपासून तर रात्री 11 वाजेपर्यंत चालू असतं। आपल्या हॉटेलमध्ये ही बऱ्याच प्रकारची बैठक व्यवस्था उपलब्ध आहे। त्यामध्ये स्पेशल जर सांगायचं ठरलं तर आपलं हॉटेल हे एक गावरान पद्धतीचं हॉटेल आहे। बरेच लोक शहरातून मोठ्या शहरातून पैठणी खरेदीसाठी येवल्यात येत असतात। पैठणी खरेदी करून झाल्यानंतर एक गावरान पद्धतीचं जर जेवण तुम्हाला करायचं असेल किंवा एक गावरान संस्कृती कशी असते ही जर तुम्हाला अनुभवायची असेल तर एक वेळा तुम्ही हॉटेल बळीराजा नॉनव्हेजला भेट द्या। आपल्या हॉटेलमध्ये सगळं जेवण जे बनतं ते गावरान पद्धतीचं बनतं। मटणाचा जो रस्सा आहे हा झणझणीत आणि तरतरीत तर आहेच, पण याचा कुठल्याही प्रकारे पोटाला त्रास होणार नाही। तुम्ही रोज जरी हा मसाला किंवा हा रस्सा मटण हे जर खाल्लं तरीही कुठल्याही प्रकारचा पोटाला त्रास होणार नाही, याची आम्हाला 100% खात्री आहे। तर आपलं हॉटेल हे 12 वाजेपासून तर रात्री 11 वाजेपासून चालू असतं। आपल्या हॉटेलमध्ये साधारण बऱ्याच प्रकारचे नॉनव्हेज डिशेस अवेलेबल आहेत। त्यामध्ये आपण आज आपल्यासमोर पाहू शकतो ही स्पेशल मटण थाळी। स्पेशल मटण थाळीमध्ये आपण एक मटणाची भाजी देतो, सूप वाटी देतो, इंद्रायणी राईस देतो, मटन फ्राय देतो, त्याच्यासोबत एक अर्ध बॉईल अंडा देतो आणि भाकर देतो, पापडसुद्धा आपण त्याच्यामध्ये देतो। तर या सगळ्या गोष्टींमध्ये भात, भाकर आणि रस्सा हे तुम्हाला अनलिमिटेड तुमचं जेवण पूर्ण होईपर्यंत हे फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे। त्याचा कुठल्याही प्रकारचा एक्स्ट्रा चार्ज लागणार नाही, अशी ही आपली मटन स्पेशल थाळी आहे। मटन स्पेशल थाळीसोबतच अजून बऱ्याच प्रकारच्या थाळ्या आहेत। त्यामध्ये जर बघायचं ठरलं तर मटन साधी थाळी आहे, चिकन स्पेशल थाळी आहे, चिकन साधी थाळी आहे आणि ह्या सगळ्याच थाळ्यांसोबतच आपलं एक प्रसिद्ध अशी डिश आहे ती म्हणजे वजडी फ्राय। वजडी फ्राय ही बऱ्याच ठिकाणी भेटते। बऱ्याच ठिकाणी भेटत असताना वजडी फ्रायला बऱ्याच वेगवेगळ्या लोकांच्या मनात शंका असतात की वजडी म्हणजे थोडासा वेगळा प्रकार वाटतो, त्याच्यात वास येतो वगैरे वगैरे असं काही असतं। तर हॉटेल बळीराजाची एकदा तुम्ही वजडी फ्राय खा, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका आपल्याला नसणार आहे। त्याच्यामुळेच ही वजडी फ्रायने आजपर्यंत शेकडो लोकांचा विश्वास कमवलेला आहे आणि त्याच्यामुळेच ती प्रसिद्ध आहे। तर ही वजडी फ्राय ही मसाल्यामध्ये तर बनवलीच आहे, पण त्याचाही कुठल्याही प्रकारात तुम्हाला त्रास होणार नाही याची आम्हाला खात्री आहे। वजडी फ्रायसोबतच आमचा मटन खिमासुद्धा खूप फेमस आहे। मटन खिमासुद्धा तुम्ही एकदा आले तर ट्राय करा। आमच्याकडे जेवढेही शेकडो लोक जेवणासाठी येतात तर प्रत्येक माणूस ही वजडी फ्राय आणि खिमा ट्राय केल्याशिवाय इथनं जात नाही। तर त्यासोबतच आपण एक आता चिकन लॉलीपॉप चालू केला आहे, चिकन तंदूरसुद्धा आपण लवकरच चालू करतो आहे। त्याच्यासोबतच मटन बिर्याणीसुद्धा खूप छान बनते आपल्याकडे। मटन बिर्याणीसुद्धा एकदम प्युअर अशी शुद्ध प्रकारे ती आपण बनवलेली आहे। त्यामध्ये तिला विशिष्ट प्रकारचा दम लावलेला असतो, ते दम लावून ती मटन बिर्याणी किंवा चिकन बिर्याणी आपल्याकडे बनवली जाते। त्याच्यामुळे ही सुद्धा तुम्हाला खूप आवडू शकते। तसेच आपल्याकडे मटन उकडसुद्धा मिळते। मटन उकड हा प्रकार असा आहे की जास्त करून लहान मुलं आणि म्हातारे माणसं यांच्यासाठी आपण हा मटन उकड हा प्रकार ठेवलेला आहे। मटन उकड म्हणजे कुठल्याही प्रकारचा त्याच्यात मसाला नाही, फक्त कांदा, अद्रक, लसूण आणि हिरवी मिरचीमध्ये मटन बॉईल केलेलं आहे आणि ती विदाऊट मसाला असूनसुद्धा तितकं प्युअर आहे, म्हणजे आजारी माणसंसुद्धा त्याला खाऊ शकतात, इतकं ती चांगली डिश आहे। तर तुम्ही एकदा आल्यानंतर मटन उकडसुद्धा ट्राय करा। असेच अनेक प्रकारचे असे नॉनव्हेज डिश आपल्याकडे भेटतात। या सगळ्या नॉनव्हेज डिश तुम्हाला जर ट्राय करायच्या असतील तर एकदा हॉटेल बळीराजा नॉनव्हेजला अवश्य भेट द्या। हॉटेल बळीराजा नॉनव्हेजचा पत्ता तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, येवल्याला बसस्टँडजवळ हॉटेल बळीराजा नॉनव्हेज। धन्यवाद।